हा व्ह्यू बघा लेफ्ट साईडला, अगदी डोंगराच्या वरती आहोत आपण. चला मी आलोय आता. स्ट्रॉबेरीची शेती कुठे होते ना ते तुम्हाला दाखवतोय. मी राहुल राजेंद्र भिलारे, हॉटेल मूलजीन जे आहे भिलारमध्ये, या ठिकाणी आमच्या इथे मराठी भाषा, संस्कृती आणि महाराष्ट्र प्रदेश हा विषय ठेवतो. स्ट्रॉबेरीची शेती चालू झाली त्याच गावी मी आज जात आहे महाबलेश्वरला, आणि माझा फर्स्ट टाइम आहे महाबलेश्वरला जात आहे. पुस्तकाच्या गावामध्ये मी आज जात आहे. अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, आदाब, खीम चोकसा का हेलो वन वेलकम, वनक्कम, जय भीम. मी राहित फकीर मोहम्मद सोलकर आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहे. तर आता वेळ आली आहे इथून चेकआउट करायची, इथून जायची, केडंबे या गावातनं जायची. आता मी इथून जाणार आहे. आता मी आहे जावली तालुक्यातील, सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील केडंबे या गावामध्ये आहे. इथून मला जायचं आहे सातारा जिल्ह्यातील महाबलेश्वर तालुक्यातील भिलार या गावामध्ये, पुस्तकांचं गाव, जिथून स्ट्रॉबेरीची शेती चालू झाली त्याच गावी मी आज जात आहे महाबलेश्वरला. आणि माझा फर्स्ट टाइम आहे महाबलेश्वरला जात आहे. पुस्तकाच्या गावामध्ये मी आज जात आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, एक चांगला ब्लॉग देण्याचा प्रयत्न असेल. आणि खूप छान वाटलं इथे राहून मला. शांतूबाग ह्या इथे, आणि खरंच खूप छान लोक आहेत तिकडची. म्हणजे तुम्हाला असं वाटणारच नाही की तुम्ही घराच्या बाहेर आहात. मेजवानी खूप छान करतात, जेवण खूप छान आहे इकडचा. तर नक्कीच इथे व्हिजिट करा. कॉन्टॅक्ट नंबर इथे डिस्प्लेवरती शो केलेला आहे, नक्की व्हिजिट करा. तर चला, हा आपला रूम होता. छान पद्धतीने रूम आहे. रूम बघा तुम्ही, बेड बघा, चिराचा पूर्ण बेड आहे, रेड स्टोन आपल्याकडचा दगड आहे कोकणातला चिरा. आणि व्ह्यू पण समोरचा खूप छान आहे. तर आता इथून चेकआउट करायची वेळ आलेली आहे. चला, दुपारची वेळ आहे आणि दुपारी आम्ही जेवतात बघा. माझ्याबरोबर भाई पण आहेत, अमित भाई, सुजित भाईचे मोठे भाऊ आहेत. या जेवायला. धन्यवाद, थँक्यू काकी, थँक्यू बच्चा पार्टी, बाय बाय, भेटू परत कधी. तर नक्कीच तुम्ही पण शांतूबाग या ते व्हिजिट करा. तर आता मी निघत आहे इथून. चला, खूप छान पद्धतीने मेजवानी केली आणि माझ्याकडून एकही रुपया त्यांनी चार्ज केला नाही, ना जेवणाचा ना काही. तर त्यांचा खरंच खूप खूप धन्यवाद. खूप म्हणजे तुम्ही आर्टिस्ट आहात, तुम्ही आमच्याकडे आलात, त्यासाठीच खूप खूप धन्यवाद बोलले ते. तर इथून आपल्याला राईड घ्यायचं आहे. लेफ्टला केडंबे गाव आहे, आत्ताच बस गेली. राईड घेऊन आपल्याला जायचं आहे इथून. 2:32 झाली आहेत. एक व्हिडिओ एडिट करत होतो मी, त्यामुळे मला टाईम गेला. आपल्याला जायचं आहे महाबलेश्वर भिलार या गावामध्ये, पुस्तकांचं गाव बघा. इथे पण त्यांचा बोर्ड लागलेला आहे, वेन्ना ॲग्रो टुरिझम, पण आता चेंज केलेलं आहे त्यांनी, शांतूबाग ठेवलं आहे. तर इथून आपल्याला यू टर्न मारून जायचं आहे, चढाव चढायचं आहे. हाच महाबलेश्वर रोड आहे, पूर्ण घाट चढायचा आपल्याला. आता इथे गरमी जाणवत आहे, पण खाली तिथे काहीच गरमी लागत नाही. एक नंबर प्लेस आहे तो. लोक काय व्ह्यू आहे बघा. हा पूर्ण डोंगर चढायचा आहे आपल्याला वरती बघा. बाप रे, पुढे अरुण रस्ता आहे, वाहने सावकाश चालवा. हा तुम्हाला व्ह्यू दाखवतो, थांबा. तर थांबतो आणि तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतो. किती वरती आलो ते दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, लुक, पूर्ण डोंगराच्या वरती, पूर्ण चारू बाजूला डोंगर आहे. डोंगर 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 डोंगर, आणि तिथे खाली गाव. तिथून आलो मी वरती, पण वरती आलो आहे. असा फिरत 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 पूर्ण घाट चढून आलो आहे बघा. ते गाडी लावली आहे. गाडी इथे आलात तर आरामातच चालवा. अरुण रस्ता आहे पूर्ण. खूप हाईट लावत आता आपण बघा. राईट साईडला महाबलेश्वरच्या जवळ आहे मी.
जिथे कुठे तुम्ही बघाल ना तिथे तिथे तुम्हाला स्ट्रॉबेरी दिसतील. प्रत्येक स्टॉलवरती तुम्हाला स्ट्रॉबेरी दिसतील. प्रतापगड 22 किलोमीटर, पाचगणी 20 किलोमीटर आणि महाबळेश्वर 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. हा पहिला लिफ्ट गेला. पण आतमध्ये जायचं आहे, 12 किलोमीटर आहे. जोकर गेम्स, बॉम्बे भेल पावभाजी, झुले, हिल टॉप रेस्टॉरंट, आईस्क्रीम आणि समोर लेक व्ह्यू. व्हॉट अ व्ह्यू. हा बघा, फर्स्ट टाइम आलोय मी महाबळेश्वरला. ते खाली लेक आहे. घोडा बघा, इथे खूप जण येतात घोड्यावरती, इथे फोटोशूट करतात, फोटो काढतात. खूप जणांचे फोटो बघितलेत मी इथे. किती सुंदर आहे यार, खरंच किती सुंदर आहे महाबळेश्वर. वा वा, प्रतिम. आणि मला वाटते लेफ्ट साईडला जे डोंगर आहे ना तिथे प्रतापगड किल्ला आहे. बिलार. तो इथून आपल्याला बिलारला जायचं, हा राईट घेऊन. हवा स्ट्रॉबेरी किंग विल्हार या गावामध्ये आपण एंटर करत आहोत. किंगबेरी स्ट्रॉबेरी. चला फायनली पुस्तकाचे गाव बिलार. बिलार आला ना. पुस्तकांचे गाव कुठे आहे ते? इथे समोर जावा, पुस्तकांचे लिहिले ना. हां हां पहिल्या माळ्यावरती जावा. हां, सर्व तुम्हाला डिटेल माहिती दिली जाईल. डॉक्युमेंटरी वगैरे सर्व दाखवते. तिथे वरती. हा, पहिल्या माळ्यावरती. भारतात पहिल्यांदाच पुस्तकांचं गाव हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आकारास आला आहे. साहित्याची, वाचन संस्कृतीची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात उभारलेलं पुस्तकांचं गाव म्हणजे वाचन प्रेमींसाठी जणू पर्वणीच. हे बघा, इथे वरती आलेलं आहे. सर्वात अगोदर तुम्ही इथे बसून डॉक्युमेंटरी पाहू शकता. ते सर्व पुस्तके आहेत बघा. तुमच्या आवडीची सर्व पुस्तके इथे आहेत. मेस्सी, रोनाल्डो, सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, शॅडो फायटर, वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तके इथे आहेत, है ना. आज विलार या गावी मी आलेलो आहे, पुस्तकांचं गाव. ऑफिस आहे. अरे सरांनी आपली खूप हेल्प केलेली आहे. थँक्यू सो मच सर. भारतातील पहिला पुस्तकाचं गाव. खूप असे अवॉर्ड्स देखील मिळालेले आहेत बघा, बघू शकता. नमस्कार, मी राहुल राजेंद्र बिलारे. हॉटेल अँड मूल्स इन जे आहे बिलारमध्ये, या ठिकाणी आमच्या इथे मराठी भाषा, संस्कृती आणि महाराष्ट्र प्रतिष्ठा हा विषय ठेवू. आज वर्धापन दिन आहे 4 मे. तर आज 7 वर्षापूर्वी 4 मे 2017ला माननीय विनोदजी तावडे, माजी आपले मंत्री, याचे शिक्षण मंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करून हा पुस्तकांचं गाव हा जो सोहळा फार छान दिमागात पार पडला. आणि त्याचबरोबर आमच्या गावाची ओळख जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे पण भारतामध्ये पुस्तकांचं पहिलं गाव आणि पूर्ण जगातलं दुसरं असं बिलार हे ओळखायला सुरुवात झाली. त्याचबरोबर पर्यटनासाठी पण याला खूप सारी आम्हाला मदत मिळाली. म्हणजे बरेचसे वाचक या ठिकाणी यायला लागले. त्याचबरोबर 3 पिढ्या मला अशा बघायला मिळाल्यात या ठिकाणी की आजोबा असतील किंवा त्यांचा नातू, त्यांचा मुलगा, तर 3 पिढ्या एकत्र आतमध्ये यायला सुरुवात झाली आणि वाचन हे ॲटलिस्ट हे सुरू झालं. आणि त्याचबरोबर पुस्तकं हाताळणं
म्हणजे त्या ठिकाणी आज पर्यटन म्हटलं तर पाथरी महाबळेश्वर हे सगळ्यांसाठी ओळखीचं आहेच, पण आज वेगळ्या काहीतरी पर्यटनासाठी पुस्तक हे गाव खास करून येण्यासाठी हे निमित्त झालं. तर हा असा आगळा वेगळा जो हा प्रकल्प आहे तो आमच्या असणाऱ्या हॉटेल व्यवसायांसाठीच नाही, पण भिलारमधले सगळे जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी खूप चांगलं वरदान ठरलं. कारण पर्यटक जे यायला लागले तर ते पुस्तकांच्या कारणात त्यांच्या ठिकाणी जाऊन देखील भेट देऊ लागले, आणि ती भेट दिल्यानंतर त्यांच्या कुठं नाही कुठं व्यवसायामध्ये एक भर पडली. तर सर्वप्रथम ह्या प्रकल्प जे आहे राज्य मराठी विकास संस्था आणि त्याचबरोबर आमचे तावडे साहेब यांचा खूप म्हणजे आभार मानतो की हा प्रकल्प आम्हाला भिलार गावासाठी दिला, आणि धन्यवाद. थँक्यू. सो मच. छान अशी माहिती दिली बघा. या हॉटेल अनमोल्स इन ना, इथे पण बघा पुस्तकं आहेत सर्व ठेवलेली. पुस्तकांचं गाव अनमोल्स इन. महाराष्ट्र प्रदेश मराठी भाषा व संस्कृती अनमोल्स इन. इथून आतमध्ये विज्ञान सेक्शन आहे. विज्ञान सेक्शन आहे बघा इथून आतमध्ये. 35 दालन आहेत ना? हो, 35 दाल. नियतकालिक सेक्शन आहे. पूर्ण आत मंदिरामध्ये नियतकालिक ठेवलेलं आहे. इथून खाली गेल्यानंतर क्रीडा, दिवाळी अंक, इथून खालच्या साईडला दोन्ही सेक्शन आहेत. त्यासोबतच या ठिकाणी उजव्या हाताला चरित्र, आत्मचरित्र, बोलकी पुस्तके. यासोबतच प्रत्येक येणाऱ्या गावातला पर्यटक सुद्धा इथं येऊन माहिती घेतो. सर्व सेंट्रलाइज पॉईंट म्हणून म्हणतात. कार्यालय पण इथंच आहे आणि इतिहास सेक्शन या ठिकाणी आहे. आणि एक महाराष्ट्राचा लाडका विषय छत्रपती शिवाजी महाराजांचा गड किल्ले, शिवकालीन इतिहास इथे या ठिकाणी सेक्शन आहे. असे गावामध्ये टोटल इथून 35 ठिकाणी. इथून वरती चरित्र, आत्मचरित्र सेक्शन. आवाका मोठा असल्याकडे 2 दालनं. इथून डाव्या हाताला परिवर्तन चळवळ. इथून वरी गेल्यानंतर निसर्ग पर्यटन आणि पर्यावरण आणि स्त्री साहित्य. डाव्या हाताला परत कथा, लोकसाहित्य, असे वेगवेगळे साहित्य प्रकार आहेत. गाव मोठं आहे नाही? हो, गाव मोठं आहे. अशी गावामध्ये टोटल याच प्रकारे 35 ठिकाणं आहेत. तुम्ही मागे इथे जर हे वाचायचे असतील तर ह्या गावी भेट द्यावं लागेल ना? हो, इथे येऊन तुम्ही डॉक्युमेंटरी पण आहे. हा, डॉक्युमेंटरी दाखवल्या जाईल, मार्गदर्शन केलं जाईल की तुम्ही कुठल्या प्रकारे कसं कसं. लहान मुलांना पुस्तकांची आवड लागावी म्हणून या ठिकाणी शाळेमध्ये बाल साहित्य सेक्शन ठेवण्यात आले. ठेवण्यात आलेलं आहे. हां, इकडे गेलं तर नाटक आणि चित्रपट एक आगळा वेगळा विषय. नाटक आणि चित्रपट ते आतमध्ये. हां, इथून आतमध्ये या ठिकाणी लोक येऊन बसून वाचत असतात. नाटक चित्रपट. सर्वात इथं एक विनोदी सेक्शन पु ल देशपांडेंचं. त्या महाराष्ट्रभर म्हणा किंवा पु ल देशपांडे त्यांच्या हे जे काही कार्टून दिसते ते सर्वात जास्त फेमस झालेलं आहे. अच्छा. इथून वरी विनोदी सेक्शन त्यांनी पूर्ण वरचा भाग वाचकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यांचं घर आहे. हां, त्यांच्याकडे. आता हे नितीन भिलारे भाई आहेत ना, यांच्याबरोबर स्ट्रॉबेरीच्या इथे जायचं आहे. नितीन भाई आहेत. नितीन भाई भिलारे खूप हेल्प केली यांनी. थँक्यू. चला पुढे गेले. आता मी जात आहे. आता महाबळेश्वरला आलो आहे, भिलारला आलो आहे. तर स्ट्रॉबेरी हे बघणारच आणि बघायलाच पाहिजे कशी फार्मिंग होती, काय होते, तर कसं उगवतात ते. चला मी आलो आहे आता. स्ट्रॉबेरीची शेती कुठे होते ना ते तुम्हाला दाखवतो आहे. जमिनीमध्ये सर्वकडे स्ट्रॉबेरीचीच शेती होते. आणि हे बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा आतमध्ये सर्व स्ट्रॉबेरी आहेत. नाही कुठं पाणी असलं ना हां तर पाणी असतं तर चांगलं राहते स्ट्रॉबेरी. काय त्याच्यात बकरी सोडायची तर म्हणून बकरी सोडणार. हो, चारायला. अच्छा. अरे ते होते ना पूर्ण शेती. हे स्ट्रॉबेरीचं प्लॉट आहे. हो. म्हणजे हे आपलं स्ट्रॉबेरीचं वंड येतं. त्याची स्ट्रॉबेरी त्यानंतर आपण काय करतो, फराशी लावतो. फराशी लावली म्हणजे जोड आपल्याला होतो ना स्ट्रॉबेरीला. ओके. चला तर हा स्ट्रॉबेरी आता घेतलेल्या आहेत मी. सीझन संपलेला आहे म्हणून थोडक्यात घेतोय.
पेट्रोलची गरज आहे. 22 किलोमीटर मेढा आहे. बघू चालेल गाडी 22 किलोमीटर आरामात. रिझर्व 5 लिटर असते तेव्हा लागते. व्ह्यू बघा तुम्ही, व्ह्यू. तर 5 गणीला पण गेलो असतो मी, पण हा रोड शॉर्टकट आहे. रस्ता अरुंद आहे, पण आपल्याला अशा रस्त्याची सवय, कारण आपल्या गावात पण असेच रस्ते आहेत भरपूर. तर हा व्ह्यू एन्जॉय करा तुम्ही. हा व्ह्यू बघा, खाली लेक आहे आणि हा रोड बघा, पूर्ण असं डोंगराच्या मधून रोड गेलेला आहे आणि लाल परी पण गेलेली आहे. वाव, काय रोड आहे बघा, अरुण रोड. व्ह्यू काय, सीन काय आहेत ह्या घाटाकडे. आणि इथे या रस्त्यावर ज्यांनी गाडी चालवली तो ड्रायव्हर, म्हणजे लालपरीचा म्हणतोय मी, ST ड्रायव्हरचा. बघा काय गाडी चालवत आहेत ते, एक नंबर. म्हणजे एकदम अरुंद रस्ता आहे, एखादी ST पास होईल तेवढाच रस्ता आहे बघा, आणि त्यात ते गाडी चालवतात बघा. हा व्ह्यू बघा लेफ्ट साईडला, अगदी डोंगराच्या वरती आहोत आपण. व्ह्यू बघा, व्ह्यू. ह्या व्लॉगमध्ये मला वाटते जास्त मी हेच बोललो आहे, व्ह्यू बघा, व्ह्यू. बोलणारच, कारण तसा व्ह्यूच आहे. चला, ही सिटी लागलेली आता इथून वाटते एक 20 किलोमीटर आहे सातारा, आणि रस्ता छान आहे. काल इथूनच प्रवास केला मी. चला, पेट्रोल पंप मिळाला आहे आपल्याला. रिझर्ववरती 38 किलोमीटर गाडी चालवली पहिल्यांदा. चला, तर आपले एक खूप जुने सबस्क्रायबर आलेले आहेत, बबलूभाई मुंडेजा. हे आलेले आहेत साताऱ्याला. तर संध्याकाळी बघा अशा प्रकारे दिसते सातारा. भेटले आहेत आपल्याला, खूप भेट केले यांनी. हे इकडचे नाही आहेत, हे सांगलीवरचे आहेत, आणि सांगलीवरून खास जतवरून हे खास इथे आपल्याला भेटायला आले आहेत. त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि खूप जुने सबस्क्रायबर आहेत, प्रत्येक व्हिडिओमध्ये यांचं कमेंट असतेच. बबलू मुंडेजा, वायटी म्युझिक असं काहीतरी येतं ना नाव. मी सिंगर आहे. हो, गायक आहे. गायक आहेत सर ते. पण तुम्हाला कुठेतरी थांबून मी एका जागेवरती तुम्हाला यांचे व्हॉइस दाखवतो कशी आहे, काय मॅजिकल व्हॉइस. आता आलोय मी 6:45ला पोहोचलोय साताराला. तर आता सरांच्या गाडीमध्ये सर्व सामान तोपर्यंत ठेवलेलं आहे मी. चला, तर नाश्ता करायला आलेलो आहोत आम्ही सातारा येथील हॉटेलला. बबलूबाई यांना डोसे घेतलेला आणि मी पुरी भाजी घेतलेली आहे. नमस्कार मंडळी. आज राईतभाई बरोबर भेट झाली, फार चांगलं वाटलं. राईतभाईचे मी पूर्वीपासून व्हिडिओ पाहतो. कोकण रत्न सिरीज त्यांची फार मस्त आहे. चांगलं एक्सप्लोअर करतात त्यांनी. त्यांची व्हिडिओ करण्याची पद्धत मला फार आवडते. थँक्यू. तदनंतर त्यांचं बोलणं तर एक नंबर, अप्रतिम, वादच नाही, बेस्ट, एक नंबर. आणि आज राहितभाई बरोबर साताऱ्यात आमची भेट झाली. आम्ही कालच्यापासून भेटायचा प्रयत्न करतो, पण भेट आज झाली. तदनंतर माझं पण यूट्यूबवर एक चॅनल आहे. मी स्वतः एक सिंगर आहे. माझ्या नावचं एक यूट्यूबवर चॅनल आहे. त्या यूट्यूबचं चॅनलचं नाव माझं बबलू मुंडेचा व्हॉइस ऑफ जत असं नाव आहे. त्याच्यावर माझे 90 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. मी किशोर कुमार फॅन्स आहे. बऱ्यापैकी त्यांच्याशी व्हॉइस माझं मिळतं जुळतं आहे. राहितभाई बरोबर भेटून फार चांगलं वाटलं. येस सर, थोडा येस, थँक्यू. सेम इयर. मला पण खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. तर तुमचं टॅलेंट आहे किशोर कुमार सरांचं, की तुमची आवाज आहे, तर थोडीफार तुमची थोडी आवाज, थोडीशी झलक. ठीक आहे. मुसाफिर हूँ यार, ना घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना है, बस चलते जाना. ओके, यस, क्या बात है. सेम आवाज आहे, तसंच सेम आवाज